शिंदेंकडून 2.5 वर्षांसाठी मुंबईत महापौर पदाची मागणी। भाजपने आम्हाला सन्मानपूर्वक पद सोडावीत, शिवसेनेची भावना असल्याची सूत्रांची माहिती। महापौर निवडीआधी शिंदेंच्या शिवसेनेचे विजयी नगरसेवक वांद्र्यातील हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये शिफ्ट। सर्व नगरसेवकांचा सन्मान केला जाणार, बैठकही घेतली जाणार। प्रत्येक निवडणुकीत भाजपच नंबर 1 चा पक्ष ठरलाय। मुंबईमध्ये शिवसेनेचे मागील 3 रेकॉर्ड मोडत भाजपला 45% मतं। भाषा जाती पलीकडे जाऊन प्रत्येक जण आपल्यासोबत, फडणवीसांची प्रतिक्रिया। भाजपनं कागदावरची शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची संपवू शकत नाहीत, हे कालच्या निकालानंतर सिद्ध झालंय। उद्धव ठाकरेंचा पलटवार। उद्धव ठाकरेंकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन। लढाई संपली नाही, सुरू झाली आहे। आपला महापौर व्हावा ही देवाची इच्छा असेल तर तेही होईल, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। देवाच्या म्हणजे माझ्या मनात असं ठाकरेंना म्हणायचंय का? फडणवीसांनी डिवचलं तर वरच्या देवाच्या मनात आहे, महापौर महायुतीचाच होणार, फडणवीसांचं भाष्य। मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचं दुःख। अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्तीची लढाई होती। निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील, राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट। शिवसेना मनसेच्या युतीमध्ये मनसे बिगेस्ट लूजर। राज ठाकरेंना युतीचा कुठलाही फायदा झाला नाही, मात्र उद्धव ठाकरेंना फायदा झाला, फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। शिवसेना मनसे भेदभाव कुठे दिसला नाही। दोन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता, एकदिलानं निवडणूक लढलो, एकत्र आलोत, एकत्र राहण्यासाठी, उद्धव ठाकरेंकडून पुनरुच्चार। पुणे महापालिका कमिशनचा धंदा किंवा व्यवसाय नसून एक परिवर्तन केंद्र आहे। 5 वर्ष चांगलं काम करा, 25 वर्ष आपल्याला कोणीही हटवू शकणार नाही। पुण्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांना फडणवीसांच्या सूचना। पराभवाने खचायचं नाही, काम करत राहायचं, अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना सल्ला। तर मनपा निवडणुकीत अंदाज चुकल्याची दिली कबुली। पुणेकरच पुण्याचे दादा, आम्ही सर्व त्यांचे सेवक। पुणेकरांनी मोदींना भाजपला स्वीकारलंय, पुणेकरांनी अजित पवारांना नाकारल्याच्या प्रश्नावर फडणवीसांचं भाष्य। अजित पवार आणि शरद पवार यांची बारामतीत बैठक। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी मिळून एकत्र लढणार, शशिकांत शिंदेंसह अमोल कोल्हेंची माहिती। उल्हासनगर महानगरपालिकेत भाजप आणि शिंदेंच्या सेनेमध्ये सत्तेसाठी फिल्डिंग। वंचितच्या 2 नगरसेवकांसोबत शिंदेंच्या शिवसेनेचा संपर्क, तर बहुमताचा आकडा 39 असताना दोन्ही पक्षांना प्रत्येकी 37 जागा। समरजित घाटगे यांनी फेसबुक पेजवरून तुतारी चिन्ह हटवलं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकणार। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर घाटगे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर। आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यावरती राज्य सरकारचा भर। मागील वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे एमओयू। मुंबईमध्ये मध्य रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक घेतला जाणार। सीएसएमटी ते विद्याविहार आणि हार्बर मार्गावरती पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल। आज मस्जिद, सँडस रोड तसेच चिंचपोकळी करी रोडला लोकल थांबणार नाही। मुंबईमध्ये टाटा मॅरेथॉनला सुरुवात। राहुल नार्वेकरांकडून मॅरेथॉनला हिरवा झेंडा। मॅरेथॉनमध्ये 70,000हून अधिक धावपटू सहभागी। पुण्यात उन्हाचा पारा वाढला। किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ झाल्यानं थंडीचा जोर ओसरला। दुपारनंतर उन्हाचा पारा अधिक तीव्र होणार। ग्रीनलँडवरती ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या 8 देशांवरती अमेरिकेकडून 10% टॅरिफ लागू। डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनीसह इंग्लंड, नेदरलँड आणि फिनलँड या देशांचा समावेश। नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरती वुमेन्स प्रीमियर लीगचं पहिलं सत्र संपलं। गुणतालिकेमध्ये 8 अंकांसह बंगळुरू संघ अग्रस्थानी। उद्यापासून दुसऱ्या सत्रातील सामने वडोदरामध्ये होणार।